आईसला पण उलटी होतं. तर उलटीची गोळी खाऊन आल्या तिला. आईसला बोललो मी, बघ आपल्याजवळ खिडकी आहे एक मस्त, खिडकीच्या वरती उभा राहायचा ना कच्चा पण नाही बोललेला आहे. थोड्याच वेळामध्ये तू टाकला होणार आहे युग. प्लेन कशी माग आणि पासवले तर मी पण झोपणार आणि मी झोपणार तर सगळे झोपणार. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज आज स्पेशल ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. आता आम्ही निघालेलो एकविरेला. भाच्याचा काय करायचं नेमकं? हां, केस करायचं. तर हां, मुंडन करायचं आहे आज. तर तुम्हाला दाखवलेलं आहे त्याला. लय केसच वैतागला आहे गाडी जाम. आता आम्ही घेतलेलं आहे चहा पिल्याला विथ मलाई. आता निघालेलं आहे. भाऊ पण कॅन्सल झालेला आहे, बनीश पण एक कॅन्सल झालेली आहे. तर जरा कसा बार्बिक्यू नेशनला जास्त झाला ना आम्हाला खाणं. ना आता मोनॅको घेतलेला आहे. तर चला गाईज, आता आम्ही पटापट खाऊन पहिले निघणार आहोत. तयारी तर झालेलीच आहे माझी, फक्त शर्ट टाकायचं आहे. तर गाईज आता रेडी झालेलो आहे आम्ही. जस्ट गाडी वगैरे मस्त टाकायला पुसलेली आहे आणि मामा पण गाडीत पुसतोय. तर चला आता रेडी आहे, तर निघूया. चलो गाईज. बघा हवेत गार झालेला आहे, वैतागले. आमच्या आईस पण वैतागले आंबले बसून. हवेत फार गुल झालेला आहे, बत्ती गुल झालेली आहे. आणि चला आता हायवेपर्यंत पोहोचलेलो आहे. आता किती आम्ही लय घाईन आले आहो गाईच. पण बोलताना भाऊजी बिवजीसाठी तिकडे उलट्या करताना आता काय बोलू. आमच्या आईसला पण उलटी होतं. तर उलटीची गोळी खाऊन आल्या तिला. आईसला बोललो मी, बघ आपल्याजवळ खिडकी आहे एक मस्त, खिडकीच्या वरती उभा राहायचा ना कच्चा पण नाही बोलतात. आमच्या गोळी खाऊन आले, काही टेन्शन नाही. तर आता आम्ही जरा फूड कोर्टला चहा वगैरे नाश्ता वगैरे करतो. नाश्ता तर नाही करणार, चहाच करी पिन जास्ती. अंडी बिंडी खाऊन आल्या कुठं. तर चला काहीच फूड कोर्टला जाऊया. मस्त नाश्ता चालू बनी. तर इथं पिशवींच्याच खायला घेतले. काय प्लेट नाही भेटली का? याने काय घेतले बघू? वा, वडापाव. तू नाही काय वडापाव भजी. नाईस. तू नाही काय खात का? ती नाही खात, मग उलट्या होता खाल्ल्यावर. उलट्या होता? उलटी झाली तर आपण शिधी करू. तर बघू आता आम्ही मामाची वाट बघतोय. इथे सगळे चहा घ्यायचा आम्हाला. चाय वगैरे कॉफी वगैरे घेऊ मस्त. आता मामाची वाट बघतोय. मामा आला की नाही आला. हो, मामा वगैरे आले की मग चहा पिऊया. थांबलोय आम्ही. बघा काय आता मामा पण आलेले, हे लोक पण आलेले. आणि आल्या बघा यांची काय नाटकं लगेच चालू. काय घेतला तुम्ही? वाजल्या का? चला गाईज आता चहा पिऊया. तर गाईज आता चहा पियाला घेतलेला आहे मस्त. हे बघा टी ब्रेक झालेला आहे आमचा. आता चहा वगैरे पिऊन घेऊ मस्त आणि मग निघूया आणि सरळ एकविरा स्टॉप. आता इथं पोचलेलो आहे आम्ही. आणि आता आमची पब्लिक, जी मेन पब्लिक आहे, बहिणी मागं राहिलेली आहे, अजून आली नाही. त्यांच्या गाडीचा प्रॉब्लेम झाला तर अजून आली नाही. आणि आता आम्ही दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर वरती जाणार आहे. तर काय आता पायथ्याच्या मंदिराशी दर्शन घेतलेलं आहे आईचा, बघू शकता. आणि इकडं मंडळी पण आलेली आहे, बकरा पण आलेला आहे. बकरा पण आहे, नवसाचा आहे. आता युगांश आलेला आहे, भाचा आलेला आहे. थोड्याच वेळामध्ये तू टाकला होणार आहे युग. तर
बघूया आता आम्ही जाणार आहे वरती याला घेऊन आणि मग याचा मुंडवण होणार आहे. थोड्याच वेळात आता टक्कल होणार आहे. चला मी शेंगा घेतल्या, जरा शेंगा वगैरे जरा खाऊन घेता, लय भूक लागले, बोरा बिरा घेतल्या खाऊन घेत आहोत आणि निघूया. तर काय आता कदारला ॲक्च्युली तो व्हायचा. बघूया आता आम्ही लवकरच जाणार आहे वरती आणि मग याचा मुंडवण करणार आहे. घे घे घे. काही आता आपण आलेलो आहे, मस्त पाया वगैरे पडलेलो आहे, सुरुवात करतोय आता चालायची. गाईडला बॅक दम लागली गाईज. तर बघू शकता आता रेडबुल वगैरे पियाला घेतले नाही मी आणि आतापर्यंत ऑलमोस्ट 80% चालल्या, बाकी सगळी गेली पुढं. जरा थांबलो तर ब्रेक घेतला रे, यांचा पण ब्रेक चालू आहे इथं. काय पिताव? पाणी घेतात. तर चला गाईज आता पोचतो वरती, मग दाखवतो. तर गाईज फायनली वरती पोचलेलो आहे, ओटी पण घेतलेली आहे मस्त आणि वरती पोचलेलो आहे. चला आता दर्शन घ्यायला जाऊया. गाईज आता VIP लाईनमध्ये घुसल्या आपण. चला ही जनरल लाईन आहे बघा, आपण VIP लाईनमध्ये घुसलेलं आहे ना, पटकन जाऊन पटकन दर्शन. तर गाईज आता आलेलो आहे, मस्त दर्शन वगैरे घेऊन आलेलं आहे, मस्त दर्शन झालेलं आहे. आता मागल्याने कुंकू वगैरे पण घेतलेलं आहे आता. आणि आईच आता निघत गेल्या दर्शन घ्यायला. आम्ही दर्शन घेऊन आलो, मामा वगैरे आमच्या पहिले दर्शन घेऊन आलेले. आज गर्दी तर जाम तुफान लाईन आहे बघा. हो मला तरी वाटतं 2 तास तरी झाला नसतं दर्शन. कसं VIP लाईनमध्ये गेलो घुसलो आणि लवकर दर्शन झालं, म्हणजे 5-10 मिनिटांनी दर्शन झाला. वलकीचं पण होतं जरा, होऊन गेला दर्शन. चला आता काय त्याचे टक्कल करायचं नावी बघले तर मग आता टक्कल वगैरे करू. बघू शकता इथं कृष्णाचा मस्त लुक केलेला आहे. थांब ना बाबू यू गान्स. बिचाराला झोप पण आले जाम पटापट, आम्हाला थोडा लेट झालेला आहे. काय तर चला गाईस आता तयारी तर सगळी झालेली आहे. ते तुझे भक्त आहेत, तू त्यांचे कुलदैवत आहे. या बालकाला जन्मताची इडापिडा दूर कर माऊले, याला लहानाचं मोठं कर, त्याला रूप दे, यश दे, सामर्थ्य दे, विद्वत्ता दे माऊले. विद्वान कर, सामर्थ्यवान कर माऊले. आई तू त्याच्या घरी जा, सुखी ठेव. काय सांगतो? माझा प्रणय पाटील. बघा आई प्रणय पाटील हे मामा आहेत माऊले, त्यांच्याही कुटुंबाला सुख शांती. तर काही जाते केस कापत घेतले, तर युगांशी आता केस कापत घेतले. जरा पाय जरा एकाने पाय ना जरा तर काही आता झालेलं आहे, झालेलं आहे. आज सुखाची झोप लागेल तुला, बाला सुखाची झोप लागेल. असते गड्या. त्याला काही झालेल्या मुलगान आपल्या बाबूचा आणि भूक पण लागली. आता जाऊ खालती आणि मस्त जेवून जाऊ. पहिले तर कपडे देतो मी. तर बघा गाय टिकली पण लावलेली आहे मस्त. आमचा भाऊ पण भेटलेला आहे कल्याणचा, ताई पण भेटल्या. हाय हाय. तर चला आपले कल्याणचीच मंडळी आहे, कल्याणचे लोक भेटलेले आहेत मस्त. जरा वलकीचे पण भरपूर ना. आज रस पण संडे आज जाम रस आहे, तर आम्हाला पण लय टाईम लागलेला आहे. तर चला गाईज आता निघूया आपण पण, बघूया चालू आहे. जाम भूक पण लागली. थँक्यू सो मच. चला ताई जेवायला येतं का? चला बकरा कापले. लग्नाला तर असणार आहे डालमुंडी, ते तर असणार आहे 100% डालमुंडी असणार आहे. चला चला. कसं वलकीचे असे भेटले का लय भारी वाटतं भाई, एकदम जाम भारी वाटतं, शब्द नाही. चला काही आता जाऊया जेवायला लवकर.
चला गाईज आता मस्त ज्यूसाचा ज्यूस पिऊया. आता ताई पण आहे आमच्यासोबत ना. आता ज्यूस प्यायला आम्ही थांबलेलो इथं मस्त आलेलो आम्ही भेटलो वरती. तर ताई पण आमचे व्हिडिओ बघते जरा फुल मस्त फील होतं. तर चला आता गाईज आम्ही ज्यूस पितो. आम्ही दोघांनी तर पिऊन घेतलेलं आहे. ताई दिसली ते आम्हाला त्याला ऑर्डर दिली लगेच. चला जरा आता थंडा होतो मस्त ज्यूस पितोय. तुम्ही पिला का? चला ज्यूस पिऊन आलोय पोचलेलो आहे. या बघा या जरा जिथं भेटेल तिथं तोंड चालूच. या चिक्या घेतल्या मस्त आणि येऊ शात खाली पण घेऊ चल अजून. हे वाट बघून थकली बाय. थकली तू वाट बघून? जो बिचारा झोपला आमचा किसना. हे किसना चला गाईज आता निघूया. पहिले गाडीत बस. हां तर गाईज आलेलं आहे आता खालती फायनली पोचलेलं आहे. भाजी बिजी पण झालेली आहे. हे बघा युगांसोबत फोटोशूट चालू आहे सध्या. नाही इकडे बाबा 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 या काय अरे वाट बघा या काय जेवायला बसले इकडे बाबा. तर गाईज आता चला आपण जेवण करून घेऊया. गाईज आता मस्त टकली झालेली आहे. चंदन बी आहे. चंदन ना वास पण भारी आहे. तर चंदन वगैरे लावलेलं आहे. तर गाईज आता मस्त टकली वगैरे झालेली आहे. बाई फुल फ्री का आता त्याला पण आता मस्त फ्री. हे तुम्हाला पूर्ण दाखवलेलं आहे कसं आहे रिच्युअल्समध्ये. म्हणजे आमच्या कास्टमध्ये ना आम्ही पहिला टकली करायला ना सगळ्यात पहिले टकली एकविरा देवीलाच करतो. एकविरा देवी किंवा कारव्याची देवी या दोन ठिकाणी टकली करतो. मस्त आगरी कोळी समाजाचे लोकांचं म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या लहान मुलांच्या टकली पहिले एकविरालाच होता. लय गर्दी पण होती. आम्ही नंबर लावलेला न संडे होता. संडेला तर लय गर्दी असतं. बघा आता इथं स्वयंपाकाचं काम चालू आहे. स्वयंपाकाचं काम चालू आहे. चूल बनवलेली झालेलं आहे. चला आता पहिले मस्त आता जेवण वगैरे करून घेऊ. तर चला आता मस्त जेवण करायला घेतलेलं आहे. मामा पण बसलेले आहेत. मामाने भाकरी घेतल्या मी भात घेतले. मला भाकरी जास्त काय पटत नाही भात असलं तर. चला आता जेवण करून घेतो. तर गाईज मस्त जेवण झालेलं आहे. सगळा जेवण आज मटण होता तर सगळा भात बीत मस्त खाल्लेला आहे. भात धुवून घेतो आता मस्त. झोपाले झोपाले गाईज जाम झोपाले निघतो आता. मी चटई नाही घेऊ शकत. असं आहे का? चला गाईज आता निघायचा वेळ आहे. म्हणजे आम्ही निघतो पहिले बाबा. बाकीचे पब्लिक थांबणार आहे. सकाळी लवकर उठल्यावर लवकर उठायची काही सवय नाही. चला गाईज आता निघालेलं आहे. आम्ही सर्व झालेलं आहे. मस्त जेवण वगैरे करून सर्व झालेलं आहे. आणि इकडे कसाला घेतलं झाली का गाई भाजी कसं? हां एक राहिले आता एक राहिलं का माहिती आहे. आम्ही जातो गाडीवर पुढं. चला गाईज निघूया. निघून आलेलं इथे चिक्या घ्यायला. आता चिक्या घ्यायच्या पहिले चॉकलेट बिकलेटच्या. चला गाईज आता चिक्या वगैरे शॉपिंग केलेली आहे. आणि हॉटेलच्या पोरांना पण लागतात. त्यांना पण चिक्या द्यायला आपण घेतलेल्या आहेत. चला गाईज आता चिक्या घेतल्या. निघूया आता घरी. सरळ आलेलं आहे ना जरा फास्टॅगचा इश्यू न बघू आता. बॅलन्स तर दाखवतं पण जरा फास्टॅगचा प्रॉब्लेम दाखवतो तुम्हाला. बॅलन्स आहे ना जरा इथं लफडा झालेला आहे. तर बघूया आपण त्याला दाखवूया. काही बॅलन्स दाखवतं. काल रात्रीच मी मारलेला आहे बघा. 500 रुपयाचा रात्रीच मारलेला आहे ना. आतून 381 रुपये दाखवतं ना. 203 रुपये टोल आहे. तर बघा गाईज जरा फास्टॅगचा इश्यू झालेला ना. कस्टमर केअरला दादा बोलताना कॉल करून कस्टमर केअरला कॉल करायला लागेल. हां तर जरा याच टोलचा जरा निघालो ना. हां लोणावळ्याच्या टोलला इश्यू दाखवतो. दर टाईमचा इश्यू आहे. तर बघूया आता आपण कॅश भरूया निघूया आता. त्याच्यानंतर बघू कस्टमर केअरला कॉल करून तो इश्यू सॉल्व करणार आहे. चला गाईज आता निघूया आपण. गाईज झालेलं आहे. 400 रुपये मागत होतं. म्हणजे कसा फास्टॅग असेल ना तर थांबा एक मिनटं. पोलीस असतील लफडा करतील. नाही तर ॲक्च्युली फास्टॅग नसेल ना तर 200 रुपयाचा टोलचा 400 रुपये लागतात. डबल चार्ज लागतं. तर मला बोलताना डबल चार्ज लागेल पण तुझ्या फास्टॅगमध्ये बॅलन्स नाही. बोला तर बॅलन्स तर होता ना. दाखवला सगळा इश्यू वगैरे. तर मानत नव्हतं. घेतली व्हिडिओ काढायला. नाही बोलतात मग नंतर बोलतं ठीक आहे चल 203 रुपये टोल दे दादा.
मग झाला 200-3 रुपये टोल भरून निघालो आम्ही आता आणि सीधा आता घरी निघतो. हनुमानगिरी टाकता होता सीधा घर पोहोचलो. आता पहिला टच झालेलो आपण एक्सप्रेसला. तर गाईच नाही तोडून घेतील बोल रही ती. तर बघा झोपलेन कशी माग आणि पासावल्यान जागी यो बघ कसा झोपले. आता पोचलेलं खालापूरच्या टोल नाक्यावर. आता बघूया ही पावती दाखवायची आपल्याला. तर दिखाएंगे गेट पास ले लेंगे जाएंगे. जाम गर्दी असते इथे. जाम सुलो काम काय ठेवलं जाम सुलो नुसतं डिले काम करता. मी आवडा टाइम कुठं लागतो का 10 मिनिटं झालंय आम्ही उभी आहो इकडे. बस जरा तू बंद कर. तो गाइज हेलो गाइज फिर से एक बार शुरू करते. मला हे खूप इरिटेट वाटतंय. सीट बेल्ट इरिटेट वाटतंय. पण इरिटेट वाटला तरी मला घालायला लागतंय कारण की सेफ्टी आहे. चायनीज शिकतो थोडी चायनीज लँग्वेज शिकतो मी. तर बघू आता मला जमतंय का चायनीज लँग्वेज. तुम्ही कमेंट करून सांगा मला चायनीज जमतंय का. तर काय ना गाईज आता गाडीमध्ये चाललो आम्ही. त्याच्यात थोड़ा टाइम पास सबको झोप आ रही है तो कुछ ना कुछ करना पड़ेगा ना. नाही तो मी पण झोपणार आणि मी झोपणार तर सगळे झोपणार. तर चला काही तुम्ही पण सीट बेल्ट असं 4 व्हीलरमध्ये बसत असाल सीट बेल्टचा वापर करा. मी पण आज अख्खा दिवस सीट बेल्ट लावून मला जाम इरिटेट झाले. पट्टा इकडं निघत लूज केले पट्टा. यो खालचा पट्टा आवरा टाईट काय सांगू नको झालाय जीव. जाम पाय पण दुखतात. तर चला. सो गाईज आता आलेलो हॉटेलवर. पहिले आईला घरी सोडली. मग मस्त जवल्याची भाजी होती. जवला वांगा आणि त्याच्यात अंडी फोडून टाकली. तिला एक खत्री भाजी भाकर खाऊन आल्या मी. तर जाम कंटाळा आलता लय थकल्या. आता असं झालं कधी जाऊन झोपता. आणि आपल्याला कल्याणची पण पब्लिक भेटलेली ताई भेटलेली भेटून लय बरं वाटलं. मस्त बघितलंच असेल तुम्ही नक्की. आणि असं कधी ओळखीचे भेटले का लय भारी वाटतं. तर चला गाईज आता हा व्हिडिओ इथंच एंड करणार आहे मी कारण की आता माझी कॅपॅसिटी नाही. जाम पाय पण दुखताना चढलं होतं आणि गाडी चालून लय पाय दुखताना. ट्रॅफिक पण जाम लागलेली. तर चला गाईज तर प्लीज व्हिडिओला शेअर करा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. आणि असंच सपोर्ट करत राहा बस. बाकी काय नको बस सपोर्ट पाहिजे तुमचा बस. व्हिडिओला लाईक करा. चलो गाईज जय एकविरा आईचा आशीर्वाद लाभू दे तुम्हाला आणि तुमच्याबरोबर मला पण. तर चला गाईज गुड नाईट टेक केअर बाय. मी पण मस्त आता झोपून घेतो.